प्रेक्षकांनो, अर्जुनला त्याच्या चुकीची जाणीव छान दाखवली आहे. पण आता अर्जुन सायलीला म्हणतोय, तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसता शहाणपणा करायचा? तुम्हाला मी म्हटलं होतं माझ्या घरच्यांना त्रास द्या, ते तुम्हाला जमलं नाही. हसताय काय तुम्ही? सायली म्हणते, माफ करा हं सर, मला वाटलं 4-5 शिंका येतील, पण हे जरा जास्तीच झालं. पण सर, मला असं वाटत होतं की तुमच्यामुळे अन्नपूर्णा आजीला किती त्रास झाला हे तुम्हाला कळावं, म्हणून मी यासाठी केलं. पण आता घ्या, गरम गरम कॉफी घ्या, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. दोघांचा संवाद छान दाखवलाय. पण आता इकडे नागराज मात्र त्या प्रियाला मुद्दाम डिवचवतोय. कर कर, आमच्यासमोर फोन करते अर्जुनला, आम्हाला बघू दे की तुमचा प्रेम आलाप कसा आहे ते. टाक टाक, स्पीकरवर टाक फोन. राकेश म्हणतो, मी सांगू का बाबा? मी सांगतो बाबा, यांचा प्रेम आलाप कसा असणार आहे. ही फोन करेल अर्जुनला. अर्जुन म्हणेल, तन्वी कोण? हड हड फोन ठेव. आणि आता हे दोघे हसायला लागतात. प्रिया आता फोन लावतेच अर्जुनला, पण अर्जुन काही फोन उचलत नाही. पण तो तिला मेसेज करतो की आय विल कॉल यू लेटर, आणि ही लगेच उडायला लागते. बघा बघा, त्याने मला मेसेज केला आहे. हे दोघं हसायला लागतात की हिचा फोन उचलला नाही. तन्वी म्हणते, राकेश तो तुझ्यासारखा रिकामा नाहीये, तो फेक वकील नाहीये ना, तो खरा वकील आहे, त्याला मेहनत करावी लागते. बिझी असतो तो. काय आहे ना, फोन न उचलता आल्यावर माणूस कधी मेसेज करतो? जेव्हा समोरच्या माणसावर त्याचं खूप प्रेम असतं ना, तेव्हाच त्याची किंमत असते ना माणसाला. हसा ना, आता हसा. पण नागराजला जरा टेन्शनच आलंय प्रियाचं. सायली म्हणते, सर तुम्ही आजींच्या नेहमीच खोड्या काढता, त्रास देता, पण आईंचं काय? आईंच्या डोळ्यात पाणी आलं ना, अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मला ते अजिबात नाही आवडलं सर. अर्जुन म्हणतो, काय मम्माच्या डोळ्यात पाणी आलं? आणि तेही माझ्यामुळे? सायली म्हणते, सर कसं होतं ना, घरातलं वातावरण बिघडतं. म्हणजे घरातली एखादी व्यक्ती जरी दुखावलेली असली ना, तरी त्याचा परिणाम अख्ख्या घरावर होतो. आणि पूर्ण आजीने तुम्हाला हे लग्न स्वीकारायला नकोय हे मला कळतंय, पण त्यासाठी तुम्ही जो मार्ग निवडलाय ना, तो अजिबात नाही पटलाय मला. तुम्ही पूर्णाजीला दुखवायला नको होतात. अर्जुन म्हणतो, मला एवढंच दिसत होतं, पूर्णाजीने जर तुम्हाला एक्सेप्ट केलं तर ती आपल्याला घटस्फोट नाही घेऊ देणार. आपण जर 1 वर्षानंतर वेगळे व्हायचा प्रयत्न जरी केला असता ना, तिला दाखवलं असतं तरी ती आपल्याला वेगळं नाही होऊ देणार. म्हणून मला हे सगळं आता सॉर्ट आउट करायचं होतं. बाकी असं काही होईल याचा विचार नव्हता केला मी. सायली म्हणते, सर 1 वर्षानंतर आपण बघू ना तेव्हाचं तेव्हा काय करायचं ते. त्यासाठी आत्तापासून आपल्याच घरच्यांना का छळताय? सर तुमच्या घरातला आनंद संपून जाईल असं वागू नका बरं. आणि सर तुम्हाला काही करायचंच असेल ना, तर लवकर मधुभावना सोडवा, म्हणजे ना राहील हा कॉन्ट्रॅक्ट आणि तुमची कॉन्ट्रॅक्ट वाईफ. दोघंही मिळून छान आनंदाने खातायत ते सँडविच वगैरे आणलेलं. आता बाहेर आलेत दोघं जण. तिथे एक फुलवाली आली आहे. दादा प्लीज गुलाबाचं तरी फुल घ्या ना, फुलं घ्या ना ताई, तुम्हाला छान दिसतील. सायली मुद्दाम चिडवते, सायलीची फुलं आहेत का तुझ्याकडे? अर्जुन म्हणतो, यांच्याकडे सायलीची फुलं आहेत का? फुलवाली म्हणते, घेऊन येऊ का दादा? आत्ता आणते. अर्जुन म्हणतो, नको, मला नको आहेत ती सायलीची फुलं. नको रे बाबा ती सायली, आता मला विष दिलं तरी चालेल, पण सायली नको. सायली म्हणते, पुढच्या 1 वर्ष ही सायलीच बघायची आहे तुम्हाला. अर्जुन म्हणतो, ही सायली नाही, सायलीची फुलं नको आहेत. आता ह्या प्रियाने या दोघांना बघितलंय. सायली म्हणते, सर गुलाबाची फुलं घेऊया, देवीच्या पूजेला लागतील. अर्जुन सायलीला छान गुलाबाची फुलं गिफ्ट करत असतो, त्यामुळे प्रियाचा जळफळाट झालाय. आता ही तिथे कुठे गेली मला हा प्रश्न पडलाय. असो, आता या पूर्णाजीला अस्मिता काहीतरी सोन्याचा हार दाखवतीये हिऱ्यांचा. किती छान आहे ना पूर्णाजी, मला अशा अँटिक ज्वेलरी खूप आवडतात. पूर्णाजी म्हणतात, कल्पना बघ ग, तुला छान दिसेल हा हार. आता अस्मिता म्हणते, काय ग तू मी दाखवला ना आणि आईला घेणार आहेस का हार? कल्पना ताई म्हणतात, बाई मला नको आहे, ऑलरेडी एवढे दागिने आहेत माझ्याकडे, तेच घालणं होत नाहीत. तेवढ्यात अर्जुन आणि सायली आलेत. अस्मिता टोमणे मारायला लागते, बघ मम्मा तुला जसा मोह आवडता येतो ना, तसा या लव्ह बर्ड्सला पण शिकव. सतत बाहेर भटकतात. कल्पनाताई म्हणतात, अगं तू पण तुझ्या नवऱ्याबरोबर फिर ना बाई, त्या दोघांना फिरू दे, त्यांचे दिवसच फिरायचे. सायली म्हणते, आई मी चहा करते. अस्मिता म्हणते, काही गरज नाहीये, बाहेर हिंडून यायचं, मग घरी येऊन काम करायची, नाटकं करायची. तू ना मम्माची नस बरोबर ओळखली आहे, सासूची नस बरोबर ओळखली आहेस तू. अर्जुन म्हणतो, तुझ्यासारखंच, तू नाही का मम्माची नस ओळखलीये, तू नुसती बसून राहते आणि मम्मा तुझ्यासाठी कॉफी करत राहते, काम करायचं पत्ता नसतो तुझा. अस्मिता ताई आता ते प्रतापराव येतात आणि म्हणतात, झालं का तुमचं सुरू? घरामध्ये हल्ली वादच सुरू असतात. हे बघ कल्पना, मी बाहेर चाललोय, मला मीटिंगला जायचंय, मला उशीर होणार आहे. पूर्णाजी म्हणतात, अरे तू ऑफिसला जाणार होतास ना प्रताप? प्रतापराव म्हणतात, हो, पण त्याआधी माझी एक अर्जंट मीटिंग आहे, कदाचित मला सकाळी होऊ शकते. कल्पना तू झोपून राहा, काळजी करू नकोस माझी. कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला डब्बा देऊ का? ते म्हणतात, नको, मी बाहेरच खाईल, पण तू आराम कर, माझी चिंता करू नकोस. असं म्हणून ते निघून गेले.
पूर्णाजी म्हणतात, चला आता मी पण माझ्या खोलीत जाते, नाहीतर उगाच मला इथे बसून कोणाची तरी तोंड पाहावी लागतील. आणि ही अस्मिता पण मागे मागे जाते, मी पण जाते, नाहीतर हा अर्जुन मला बसल्या बसल्या टोमणे मारत राहील. आता या दोघी गेल्यानंतर अर्जुनला असं वाटतंय, चला आता पूर्णाजीने पहिल्यासारखं वागायला सुरुवात केली आहे, म्हणजे कुठे आता नॉर्मल वाटतंय. आता पूर्णाजी काही पुन्हा सायलींना एक्सेप्ट करणार नाही. आता हे तो जरा मोठ्यानेच बोलतोय आणि सायलीला ते ऐकू आलंय आणि तिला आता जरा राग येतोय. कल्पनाताई म्हणतात, फ्रेश व्हा रे, मी कॉफी पाठवते तुमच्यासाठी. आता अर्जुन म्हणतो, चल बायको फ्रेश व्हायला जाऊया. असो तर आता इकडे ही प्रिया आली आहे आणि खूपच तनतन करतीये. सायली आणि अर्जुनला एकत्र बघून हिचा जळफळाट झालाय आणि ती गाडीला लाथ मारत असते. तिकडनं तो नागराज बघतो आणि तो विचार करतो, नक्कीच हिचा प्लॅन फ्लॉप झाला असणार आहे. आता तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, ए बाई, गाडीला नको लाथा मारू, आमच्या गाडीला डॅमेज नाही झालं पाहिजे. एक तर तुझं हाड मोडलं तर चालतं, ती काय तुझ्या बापाची गाडी नाही आहे, फेक बापाची गाडी आहे, त्याच्यामुळे जरा सावकाश. आणि काय ग, तू एवढं लवकर कशी काय आलीस? तू तर अर्जुन सोबत डिनरला वगैरे जाणार होतीस ना? मी तर सुमनला सांगितलं की रात्री हिचं जेवायचं करू नको, ही उशिरा येणार आहे. काय फ्लॉप झाला का प्लॅन? टांग दिली वाटतं अर्जुनने तुला. तू बोलवलं असेल त्याला, पण तो म्हणला असेल तुला, कोण तन्वी किल्लेदार बसला असेल चिटकून सायलीला. आता प्रिया म्हणते, झालं का तुमचं बोलून? माझं ऐका आता. मी अर्जुन बरोबर कॉफी प्यायला गेले होते, आम्ही इतक्या गप्पा मारल्या, इतकी मज्जा आली, खूप हसलो आम्ही, वेळ कसा गेला कळलंच नाही मला. आमची डेटच झाली म्हणा ना. नागराज म्हणतो, अच्छा डिनर डेटची तहान कॉफीवर भागवली वाटतं तुम्ही. प्रिया म्हणते, डिनर डेट पण होणार आहे, पण त्याला वेळ नव्हता ना आज, आणि मला तर असं दाखवावं लागणारच आहे ना की मी त्याच्या कामाचा रिस्पेक्ट वगैरे करते. हा नागराज म्हणतो, फोटो दाखव ना मग. सेल्फी काढली असेल ना तू नेहमी सेल्फी काढते ना भेटल्यावर त्याला, आम्हाला प्रूफ म्हणून. प्रिया एवढ्या फेका हाणतीये, ती म्हणते, आम्ही गप्पा तितकं रमलो, आम्ही विसरूनच गेलो. हरकत नाही, उद्या भेटू ना आम्ही, तेव्हा पाठवेल तुम्हाला सेल्फी. मी कॉफी पिऊन येते, मला ना खूप दमायला झालंय. नागराज म्हणतो, अगं आता तर कॉफी पिऊन आली ना तू. प्रिया म्हणते, हो मी पिले, पण ते कॅफेतली कॉफी वेगळी असते आणि तुमच्या डार्लिंग बायकोच्या हातची कॉफी वेगळी असते. चालेल ना तुम्हाला फेक काका कॉफी पिली तर? नागराज म्हणतो, हो जा जा. आता त्याच्या लक्षात आलंय की ही लंबी लंबी फेका हाणतीये. तो विचार करतोय, ही पोरगी काही सुधारणार नाहीये, फेकाडी कुठली. पण हा पुढचा प्रसंग त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांनो. खरं तर आज खूप मोठं दाखवलंय त्यांनी, पण मी तुम्हाला मुद्देसूद सगळंच सांगतेय. अर्जुनला खूप वाईट वाटलंय, कल्पनाताई रडल्या आहेत, त्याने सायलीकडून ऐकलं ना. तो आता त्यांच्या खोलीत येतो आणि त्यांचे पाय दाबायला लागतो. कल्पनाताई जाग्या होतात आणि म्हणतात, अरे झोपला नाहीस का अर्जुन? अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, मला तुझी आठवण आली. आता त्या म्हणतात, अरे 24 तास मी तुझ्या सोबत तर असते. अर्जुन म्हणतो, हो ग मम्मा, लहानपणी मी तुझ्या 24 तास सोबत असायचो, अगदी तू जेवत असताना सुद्धा मी तुझ्या समोरच बसून असायचो ग. कल्पनाताई म्हणतात, मी 5 मिनिटासाठी रूमचं दार बंद केलं तरी तो फटकल मारून बाहेर बसायचा माझी वाट बघत. अर्जुन म्हणतो, मम्मा असं नाही ग करतायत, आता मी खूप बिझी झालो ना. मला असं वाटायला लागले की मी तुला खूपच ग्रँटेड धरलं नाही. आई तर नेहमी माझ्यासाठी असणारच, ती कुठे जाणार? मी तुला खूपच गृहीत धरायला लागलो ग मम्मा, मी खूप स्वार्थी झालो का ग? आता कल्पनाताई म्हणतात, ये बाळा माझ्या जवळ ये. इकडे सायलीला जाग येते आणि ती बघते अर्जुन बाजूला नाहीये. ती विचार करते, सर कुठले उपद्व्याप्त करत नसतील ना, म्हणून ती त्याला शोधायला आली आहे. पण कल्पनाताई खूप छान बोलतायत अर्जुनला, अर्जुन तू स्वार्थी नाहीयेस आणि मला तू गृहीत सुद्धा धरत नाहीयेस, पण तू आज असं का अस्वस्थ झालाय? अर्जुन काही टेन्शन आलंय का तुला? काही प्रॉब्लेम झालाय का? सायली यांचं बोलणं बाहेरून ऐकत असते. अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, काही प्रॉब्लेम नाही झालाय, फक्त तुझी खूप आठवण येत होती म्हणून तुझ्याशी बोला असं वाटलं. मम्मा तू खूप दमतेस ना? कल्पनाताई म्हणतात, नाही रे बाबा, मी कसली दमते, तुझी बायको आली ना आता, तिने सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली आहे. अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा घरातल्या सगळ्यांचे नाते वगैरे कोणी हर्ट होतंय का हे सगळं तुला बघावंच लागतं ना, कोणाला त्रास होतोय का, सगळी जबाबदारी तुझ्याच खांद्यावर आहे ना मम्मा. कोणाला त्रास झाला की तू हर्ट होतेस, पण कोणाशी इतकी अटॅच होऊ नकोस मम्मा की तुला नंतर त्रास होईल. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, मम्मा कोणाला त्रास झाला की तुला त्रास होतो ना, म्हणून म्हणतोय, तू स्वतःला त्रास नको करून घेत जाऊस. कल्पनाताई म्हणतात, अरे माझी नाती जपणं म्हणजेच माझं कर्तव्य आहे ना. अर्जुन म्हणतो, मम्मा माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना तर मला नाही चालणार ग. कल्पनाताई म्हणतात, तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं? अर्जुन म्हणतो, आलं ना अगं, म्हणजे आलं तर म्हणतोय मी, माझ्यामुळे नको ग रडत जाऊस तू मम्मा. कल्पनाताई म्हणतात, काय रे बाळा, मी तुझ्यामुळे कशाला रडेल? मी नाही रडले तुझ्यामुळे, पूर्णाईमुळे मी जरा अस्वस्थ होते. पूर्णाई पण अस्वस्थ होत्या रे, पण हे सगळं तुला तुझ्या बायकोने सांगितलं ना.
ठीक आहे रे अर्जुन, येत असतं कधीतरी डोळ्यात पाणी. नाही, पूर्णाईने सायलीला स्वीकारायचं ठरवलं तेव्हा मला किती आनंद झाला होता. आणि पुन्हा त्यांचं मन बदललं याचं वाईट वाटेल ना रे मला. हे बघ अर्जुन, मला ना तुम्हा दोघांचा सुखी संसार बघायचा आहे, बाकी काही नको. पण त्यात पूर्णाईंचा आशीर्वाद नको करे. तेवढा मिळाला ना की माझी सगळी काळजी दूर होईल बघ. अर्जुन म्हणतो, मम्मा त्याचं टेन्शन नको घेऊस तू. तुला आठवतं का लहानपणी तू मला तुझा घास द्यायची, मी ते हक्काने घ्यायचो. पण याच हक्काने मी तुझ्याकडे काही मागतोय. आजपासून तुझे सगळे टेन्शन आणि ताण तू मला दे. तू फक्त आनंदी राहा प्लीज मम्मा, हॅपी रहा. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने फायनली कल्पनाताईच्या चेहऱ्यावर स्माईल आणलंच. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय हा अर्जुन बाबा उघडा बंब उभा आहे त्याच्या खोलीमध्ये आणि ही प्रिया लागली ना त्याच्या मागे. जरा आती दाखवलंय. पण आता ही प्रिया याचा हात धुवून मागे लागणार. अर्जुनला तिच्याशी गोड बोलायचा पश्चाताप 100% होणार आहे, हे मी मागच्याच रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. आता ही त्याच्याशी जरा जास्तीच लगट करतीये. नेमकी तिथे सायली येते आणि सॉरी सॉरी म्हणून निघून जाते. आता ही प्रिया म्हणते, ही जरा येडी आहे का? ही नक्की तुझीच बायको आहे ना? नाही म्हणजे तुमचं लग्न झालंय ना? खरं आहे ना? आता अर्जुनला जरा टेन्शनच आलंय. प्रियाला हा डाऊट आलाय म्हणून आता पुन्हा सायलीशी डोकं लावणार 100%. आता या प्रियाचं वागणं जरा वियर्ड वाटलं मला प्रेक्षकांनो. असो, पण आज त्यांनी हे सगळं दाखवलंय. तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू हे मला नक्की कळवा. पण अर्जुनला प्रिया महागात पडणार आहे हे मात्र 100% खरं आहे. आता तो कसा पिच्छा सोडवतो या प्रियापासून हे बघूया. तर मग प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक माय रिव्ह्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.